हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे
सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकल्पित सेवेकरिता निवडलेला अभंग हा भगवद पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा आणि भगवंताला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप सांगणारा आणि त्यासाठी संसारामध्ये असताना संसारी जीवांनी कशा पद्धतीने ती भक्ती संपादन करायची त्याचा विचार या अभंगामध्ये सांगितलेला आहे. विठ्ठल चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार गणेश आहे तो असा. आपल्या वेणी गणेशपूर नावाच्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं तुकाराम बीजेच्या निमित्तानं चालत असलेला हा सप्ताह आहे. आणि या सप्ताहाच्या निमित्तानं अनेक वर्षापासून या ठिकाणी पारमार्थिक उपक्रम होत आहेत. त्या उपक्रमामध्ये यावर्षी आपण सर्व मंडळी श्रीमद भागवताचं श्रवण करत आहात. महाराज मेहकरवरून महाराज आले नाही आणि मला वाटते आजच कृष्णाचा जन्म झाला. हा सुंदर असा उत्सव आहे
आणि भागवत ग्रंथाचं तुम्ही श्रवण करत आहात. भागवताचं वर्णन असं केलेलं आहे की इतिहास पुराणानाम पंचम वेद. इतिहास पुराणामध्ये 5वा वेद म्हणून भागवताचं वर्णन केलेलं आहे. आणि जे अत्यंतिक विद्वान लोक असतात त्या विद्वानांना जर आपल्या विद्वत्तेचं परीक्षण करायचं असेल तर त्यांनी भागवताचं अध्ययन करावं. विद्यावतां भागवती परीक्षा असा हा भागवत ग्रंथाचं तुम्ही श्रवण करत आहात. त्या भागवत म्हणजे काय? भाती सर्वेषु भूतेषु गीयते नारदादिती वर्तते शास्त्रेषु तस्मरं भागवतं विदुः विठ्ठल. 4 अक्षर आहे. किती? भागवत. आणि ज्याला भागवत म्हणजे काय कळलं नाही त्याचं जीवन गवत. त्यातला भा काढून टाकायचा. भागवत 4 अक्षर आहे. भा म्हणजे भाती सर्वेषु भूतेषु, सर्व भूतमात्रांना भावणारं जे ग्रंथ आहे त्याचं नाव भागवत भाती सर्वेषु भूतेषु, सर्व भूतमात्रांना भावणार आहे. गीयते नारदादिती, नारदांसारख्या श्रेष्ठ ऋषींनी संतांनी ज्याचं गायन केलेलं आहे. वर्तते सर्व शास्त्रेषु, सर्व शास्त्र ज्याच्यामध्ये निवास करतात. आणि तस्मरं भगवतं विदुः, ज्याचं स्मरण केलं असता माणूस भगवत स्वरूप होतो त्याला भागवत म्हणतात. विठ्ठल पुढे पुढे सरकून घ्या. सारखा पुढे या समोर येतो. समोर येऊन जा. मागचे येणारे मागे या. समोर या. विठ्ठल विठ्ठल. असा हा भागवताचा सप्ताह. आणि या भागवत सप्ताहामध्ये आजचे 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आमचे मित्र वैभव जोगे यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. अनेक काही मंडळी, सर्व मंडळी आपली परिचय महाराज मंडळी, पण आता मी काही सगळ्याचे नावं घेत नाही. कारण कीर्तन काही कोणाची नावं घ्यायसाठी नसते. आमच्या महाराज लोकांना रोग लागला. ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर 15 मिनिट बोलायचं. जे ओळखीचे आहे त्याच्यावर 10 मिनिट बोलायचं. म्हणजे पुढच्या वर्षीची तारीख पक्की. माझ्याजवळ काही लोक येत असतात. महाराज अमक्याचं नाव घे जा, तमक्याचं नाव घे जा, यादी आणते. मी सांगतो मला ते लिहिता नाही येत, वाचता नाही. तुम्हाला नावच वाचायचे असेल तर मी 2 मिनिट बाजूने उभा होतो. तुम्ही माईक घ्या, नाव वाचून दाखवा. गाव तुमचं, गावातले कार्यकर्ते तुमच्या गावात कोण काम करते तुम्हाला माहीत आहे, तरी अजून नाव सांगायच लागते का? मी सांगत नसतो, काही हरकत नाही. असा भागवताचा कार्यक्रम आहे. आणि या भागवताच्या निमित्तानं
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा वैकुंठ गमन सोहळ्याचा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि या अभंगाचा आपल्याला विचार करायचा आहे. या मंडळीसाठी एक विनंती आहे की माझे टाळ मृदंग दक्षिणेकडे गाणे आणि माझे गाणे पश्चिमेकडे, असं मी गायन विशारद माणूस असल्यामुळे तुम्ही चालून घ्या. तुम्हाला काही प्रमाण आठवले तर द्या. फक्त पिक्चरचे गाणे ते भावगीत भक्तिगीत म्हणून बरं संताचे प्रमाण चालू द्या. आणि ऐकणाऱ्या मंडळीसाठी तुम्ही ऐका, पण सद्भावानं ऐका. कीर्तन हे कीर्तनासारखं ऐका आणि मी कीर्तन हे कीर्तनासारखं करणार आहे. आता काही दिवसानं असं प्रसंग येणार आहे की असं कीर्तन राहत होतं असं दाखवलं. कीर्तनकार लोक आई गाई आणि शिवाजी महाराजवर बोलले ना, आई माझी मायेचा सागर म्हणून 2-4 बाया रडवल्या का कीर्तन सक्सेस झालं. मग त्याला कीर्तन म्हणत नाही. जेणे करुणे मूर्ती विरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवराव्या. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा काळे बुवाच्या घरची. आमच्या घरची नाही, संतांच्या घरची. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन. ब्रह्मभूत काया ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मस्थिती सांडवी. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवैसा. इतकं कीर्तनाचं महत्व. कारण कीर्तन शब्दाचा अर्थ काय आहे? मुनी प्रोक्तम हरेर लीला प्रगायनम.
ऋषी मुनींनी घालून दिलेल्या परंपरेनुसार हरीच्या लीलेचं प्रगायन करणे त्याला कीर्तन म्हणतात. लोक कीर्तनातून कॉमेडीची अपेक्षा करतात. विनोदाचार्य आहेत ना, विनोदाचार्य हे जिवंत जाणारे पाहिजेत. पुण्या युनिव्हर्सिटीतली पदवी आहे. विनोदाचार्य पदवी पुणे युनिव्हर्सिटीतली आहे. म्हणून हे कीर्तन आहेत ना, हे कीर्तन कीर्तनासारखं असावं. आमचे गुरुजी सांगतात की कीर्तनामध्ये जर कॉमेडीची अपेक्षा करतात मग टी व्ही करायसाठी त्या भाऊ कदमनं काय करावं? मग आम्ही जर कॉमेडी सांगा भाऊ कदमनं काय करावं? त्याची कॉमेडीची बुलेट नसते टी व्हीवर, त्यांना फाशी घ्यावं काय? म्हणून कीर्तन हे कीर्तनासारखं व्हावं अशा अपेक्षेने तुम्ही श्रवण करा. विठ्ठल थोडंसं वाईट वाटलं असं पण थोडंसं सुरुवातीलाच बोलून दिलं तर बरं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. हे जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीचं स्वरूप सांगतात. आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहणारे सर्व लोक आहोत आणि भारतामध्ये नवे नवे मी म्हणतो जगामध्ये एकही मानव समाजात मनुष्य म्हणून जन्माला आलेला मनुष्य आहे, स्त्री आहे, हे जगामध्ये एकही असा नाही की तो भजन करत नाही. मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील झाली अशी केवळ माझी ठाई. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्व मनुष्य जात म्हणजे सर्व मनुष्य मात्र हे स्वभावतःच भजनशील आहे. नाही का? हे बाबाजी बसले ते तुकडोजी महाराजचं भजन आहे, मानव भजनशील है प्राणी. तुकडोजी महाराज म्हणतात माणूस हा भजनशील प्राणी आहे. आणि भजनाचं वैशिष्ट्य असं आहे, गायनाचं वैशिष्ट्य असं आहे की नाद सुद्धा गाण्यावर डोलते. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत भक्ती हा आपल्या मानवी समाजाचा स्थायी भाव आहे. फक्त तो भजन कोणाचं करते याच्यामध्ये मात्र मतभेद आहे. तर कोणी पैशाचंच भजन करते, कोणी देवाचं भजन करते, कोणी प्रॉपर्टीचं भजन करते, कोणी पोरीचं भजन करते, कोणी कशाचं भजन करते, कोणी घरादाराचं भजन करते. भजन भक्ती करण्याचे भाग वेगळे वेगळे असतील. नास्तिक माणूस सुद्धा भजन करते, भक्ती करते. एखादा म्हणत असेल की मी देवाला मानत नाही, पण त्याला तो जर एखादा व्याख्यान देणारा असेल पुरोगामी चळवळीतला, तोही तिथं उभा झाल्यावर परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात. हे काय? ही भक्तीच आहे. फक्त भक्तीचं स्वरूप वेगळं आहे. मग तो आस्तिक असो की नास्तिक असो, तो भक्ती करतो. तुम्ही आम्ही सगळे भक्ती करणारेच लोक आहोत. तुम्ही आणि प्रत्येक जण कोणाची ना कोणाची भक्ती करतात. आता जवान पोरा व्हॉट्सअपची भक्ती करतात. कोणाची भक्ती करत सांगता येत नाही, परंतु भक्ती करत असताना सर्वश्रेष्ठ भक्ती आहे ती ईश्वराची. आणि माणसाची निर्मितीच मुळात जी झाली आहे ती केवळ ईश्वर प्राप्ती लागून देवे केली मनुष्य योनी. माणसाचा जन्म जो प्राप्त झालेला आहे तो प्राप्त झालेला आहे देवाची भक्ती करण्याकरता. याची रे इकडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. तुम्ही असं कधी ऐकलं का? गावातले 10-5 बैल जमा झाले, त्यानं हरिपाठ केला. अजूनही बैल हरिपाठ करत नाही, 4 पायाचे असो का 2 पायाचे असो. 2-4 कुत्रे जमा झाले मग त्यानं प्रार्थना केली. ऐकलं का तुम्ही? अजूनही कुत्रे प्रार्थनेत जात नाही. कुत्रे जात नाही यात नवल नाही. कुत्र्याच्या पिलाला जाऊ देत नाही.
अजून म्हशी एकादशी करत नाही. यात काय? पण माणसाचा जन्म हा फक्त भक्तीसाठी निर्माण. 4 खाणी या समाजामध्ये आहे. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज. 4 प्रकारच्या खाणी आहेत. ऐका, एक कॉमेडी तुम्ही भरपूर ऐकली असेल, थोडंसं ऐकून पहा. याच्यातही मजा आहे, ऐकून पहा. अंडज म्हणजे अंड्यातून जन्माला आलेले सर्प आहे. अंड्यातून जन्माला आलेले तर तुम्ही दान करा. अंडज. स्वेदज, स्वेद म्हणजे घाम, घामापासून जन्माला आलेले. उवा बड्डे तुमच्या डोक्यातले हे काय, यांना म्हणतात स्वेदज. अंडज, स्वेदज. उद्भिज, उद्भिज म्हणजे झाड आहेत, बीजातून जन्माला आलेले. आणि जारज म्हणजे जार कर्मापासून जन्माला आलेले तुम्ही आम्ही सगळे मानव. हे 4 प्रकारच्या खाणी आहेत. आणि या 4ही प्रकारच्या खाणीमध्ये किंवा 4ही प्रकारच्या ज्या योनी आहेत त्या सर्वांमध्ये 4 गोष्टी सारख्या आहेत. आणि माणसाकडे एक गोष्ट त्याच्यापेक्षा जास्त आहे. कोणती? आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनींशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण. 4 गोष्टी सगळ्या प्राण्यांकडे, मानवाकडे आणि सगळ्या प्राण्यांकडे सारख्या आहे. पण एक गोष्ट माणसाकडे सर्व प्राण्यांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला विचारतो, आहार आहे, निद्रा, मैथून, भय, 4 गोष्टी सर्वांच्या सारख्या आहेत. मी विचारतो, गावातला एखादा श्रीमंत माणूस आहे, त्याला मराठीमध्ये लेलँड माणूस म्हणतात. तर श्रीमंत माणूस आहे, काय खातो? गावातला श्रीमंत माणूस जर असेल त्याची खाण्याची गोष्ट सांगतो. काय खात असेल? तो खाते श्री बालाजी. काय खाते? तुम्ही खायला आहे का? श्री बालाजी म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी. तो श्री बालाजीचा बेत एखादा श्रीमंत माणूस खाते. आणि गावातलं कुत्र काय खाते? हे नाही खाते. काय खाते? गावातलं कुत्र शिळ्या भाकरी कोण टाकलेल्या खाते. म्हणजे खाण्याची क्रिया श्रीमंताचीही आहे आणि खाण्याची क्रिया कुत्र्याची. काय खाते हे सोडून द्या, पण खाते हे सारखं आहे ना. म्हणजे आहार, निद्रा. रात्री झाली की श्रीमंत गादीवर झोपते आणि गावातलं कुत्र बाजीवर नाही, गल्लीवर झोपते. ग ग ते गल्लीवर, हे गादीवर. बाजी खाली झोपत असेल तुमच्या गावातले. आमच्या गावातले गल्लीवर झोपतात. भागातलं अलग असते. आमच्या गावात माणसं मेल्यावर जातात, जिथे जातात. लग्न झाल्यावर लेकरं होतात आमच्याकडे. इकडे तसंच आहे. तर कुत्र गल्लीवर झोपते, गावातला श्रीमंत गादीवर झोपते. बरं, त्या श्रीमंताला लेकरं होतात, त्या कुत्र्याला लेकरं श्रीमंतापेक्षा 4 पटनं जास्त होतात. म्हणजे 3 गोष्टी सारख्या झाल्या. बरं, त्या कुत्र्याच्या मागं जर कोणी धावलं तर कुत्र्याला भेव आहे ना. बोलत जा. आमच्या इकडे 2 वर्षाचं 3 वर्षाचं लेकरू झालं का बोलायला लागते. तुम्ही एवढं मोठे तुमचे वय असून काहीच बोलून नाही राहिले म्हणजे नवलच झालं. विठ्ठल सांगण्यात तात्पर्य पहा. कुत्र्याला भेव लागते आणि माणसालाही भेव. अर्ध्या रात्री जर एकट्याला जायला लावलं तर भेव. म्हणजे माणसाच्या या 4 गोष्टी आणि कुत्र्याच्या या 4 गोष्टी कशा झाल्या? सारख्या. मग माणसात आणि कुत्र्यात फरक कोणता राहिला? सारखंच आहे. म्हणजे कुत्र्यानं जे केलं जीवनात तेच माणसाने केलं. म्हणजे मग कुत्र्यापेक्षा काही विशेष आहे का? याला माणूस म्हणायची काही गरज आहे का? 2 पायाचं कुत्र म्हणायला हरकत आहे का? परंतु नाथ महाराज म्हणतात की परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण. पण माणसाचा जन्म असा आहे की माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे असं म्हणतात. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे, त्याला बुद्धी दिलेली आहे आणि ती बुद्धी त्यानं कुठे लावली पाहिजे? हरी बुद्धी
हरिबुद्धी जपे तो नन दुर्लभ. माणसानं आपली बुद्धी हरिबुद्धी केली पाहिजे आणि त्यासाठी माणसाचा जन्म. आणि म्हणून सामान्य दृष्टीने जर विचार केला तर यासाठीच माणसाचा जन्म असल्यामुळे तो संस्कारही थोडासा माणसाच्या बुद्धीवर असल्यासारखा आहे. म्हणून बऱ्याचपैकी मानव भक्ती करत असतात. आपल्या आपल्या पद्धतीनं आपण भक्ती करतो. कोणी कोणाची भक्ती करते, कोणी कोणाची भक्ती करते. अनेक आपल्या आपल्या प्रकृतीनुसार अनेक देवता आपल्या आपण मानून ठेवले आणि त्या आपल्या इष्ट देवतेनुसार आपण त्याची भक्ती करतो. कोणी रामाची, कोणी कृष्णाची, कोणी दत्ताची, कोणी दिगंबराची, कोणी कोणाची भक्ती करतात. परंतु हे भक्ती करत असताना त्या भक्तीचं खरं स्वरूप आपल्याला समजलं किंवा भक्ती करत असताना ती भक्ती कशी करावी हे समजलं आणि ती भक्ती कशी करावी हे समजलं नाही आणि योग्य भक्ती जर केली नाही तर मग आपला जन्म वाया गेल्याशिवाय राहत नाही. एक कथा सांगतो आणि मग कीर्तन सुरू करतो. कथा अशी आहे, काही लहान लेकरं दिसून राहिले त्याला बरं वाटलं पाहिजे त्यांच्या दृष्टीनं सांग. एका मुलीचं लग्न जुटलं आणि लग्न झालं. जावाई अमेरिकेतला होता, बँगलोरचा होता. हो, बँगलोरचा जावाई होता. अमेरिका त्यांचा, बँगलोरचा जावाई होता बिचारा. आणि तो तिथं फार मोठ्या हुद्द्यावर होता. त्याला सुट्टी काही मिळत नव्हती. त्याला सुट्टी मिळत नाही म्हणून दिवाळीला पोरगी येऊ शकली नाही. मग पुढे दिवाळीच्या नंतर मग काही सणाचा येण्याचा योग नाही. मग आखाडीच्या वेळेस ती पोरगी आणायची बा म्हणून ठरवलं आणि त्या जावयाला फोन केला की तुम्ही एक दिवस जेवण करायला या. मग जावयाचा दिवस ठरला. जावयाचा दिवस ठरला. जावयाची त्याला मराठीत काय म्हणते अपॉइंटमेंट घेतली आणि जावयाचा दिवस ठरला. जावयानं सांगितलं की माझ्याकडे एकच दिवस आहे, त्या दिवसात 3 तास येण्यासाठी, 3 तास जाण्यासाठी आणि कमीत कमी 1 ते 1.5 तास फक्त मी तुम्हाला देऊ शकतो. 1.5 ते 2 तास. घरी येईल, 5 मिनिट बसल, जेवण करत, जेवण केल्यावर 15-20 मिनिट थोडंसं काहीतरी चर्चा करू आणि मग मी लगेच निघून जाईल. पण फक्त 2 तासाची वेळ देतो, त्यामुळे तुम्ही मी येईपर्यंत सगळी तयारी करून ठेवा. जवळ बँगलोरचा. आता बँगलोरचा जवळ येऊन राहिला, इतक्या दिवसाला येऊन राहिला, घरी येऊन राहिला म्हटल्यावर किती हरीक. जुने कीर्तनकार सांगत की जवाई म्हणजे सासूचं सगुण ब्रह्म. हो, देवापेक्षा मोठं. मग तो जावाई येऊन राहिला म्हटल्यावर त्या सासूबाईने सांगितलं सासऱ्याला, अय व तुम्हाला तर काही समजतच नाही. जवळ येऊन राहिले इतक्या दिवसानं, जा थोडंसे गावातल्या मास्तरले, कीर्तनकाराले, सरपंच आले, उपट सरपंच आले, गरम सेवक आले, सारेले बोलावून घ्या जेवाले. ते बाईला सांगितलं. मग तो बुवा गावात गेला. गावातले जे सगळे प्रतिष्ठित नागरिक आहेत, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कीर्तनकार, पोस्ट मास्तर, जे गावातले चांगले चांगले लोक आहेत, सारे लोक जेवायला घरी बोलवले. 25 लोक. किती बोलावले हो? 25. पण 25 लोक जेवण करायला बोलावले आणि त्या ठिकाणी मस्त स्वयंपाक झाला. ताकाची कढी, जिलेबीची घनवडी, बेसन वडी, काय काय होतं सांगत नाही, तोंडाला पाणी सुटी. जेवण करायला सगळी मंडळी वाट पाहून राहिली. आता जवळ येईन, मग जवळ येईन.
आणि सगळी तयारी झाली आणि जवायचं ठरलं होतं आल्याबरोबर हातपाय धुतले की जेवण झाल्यावर चर्चा. मग ते तिकडून सगळी तयारी झाली, ताटं वाढून ठेवले. बस आता हे पाहत होते जवाई येते बा, आपण ताटावर बसतो आणि वदनी कवड घेता नाम घ्या मातृभूचे सहज स्मरण होते आपुल्या शेतकऱ्याचे. हो जीव त्याचं वाटच पाहून आले होते लोक. कधी येतो जवळ तेवढ्यात सगळी तयारी झाली. त्या सगळ्या ताटा रांगोळ्याच्या भोवती ताटं काढले, सगळी तयारी झाली आणि सगळी तयारी झाल्यावर बस फक्त जवायची वाट पाहणं चालू. तेवढ्यात जवायचा फोन आला का आमच्या साहेबांनी एक अर्जंट मिटिंग नागपूरला ठेवली असल्यामुळे मी आता आपल्या वेणी गणेशपूरला न येता डायरेक्ट मला नागपूरला जावं लागलं आणि ते मिटिंग करून मला सरळ जावं लागलं, त्यामुळे मी येऊ शकत नाही सॉरी. फोन कोणाला आला? सासूनं तो फोन खाली आपटला. आली ते लोक बसले होते 25 जण ताटावर. ते घ्या चला सारा स्वयंपाक वाया गेला. काय म्हणे? घ्या चला सारा स्वयंपाक. मी म्हणतो स्वयंपाक वाया गेला का? एकटाच तर नाही आला तो, 25 जण जेवले ना. म्हणजे 25 जण हे घरातले 4-5 जण 30 जण जेवले. फक्त एकच जवाई नाही आला, पण जेवले किती? 30 जण जेवल्यावर गुढी म्हणते सारा स्वयंपाक वाया. कमाल नाही का? सारा स्वयंपाक वाया गेला याचा अर्थ असा आहे की ज्याच्यासाठी केला होता त्याच्या उपयोगात नाही आला. बाकीच्या खाऊन काय अर्थ आहे? विठ्ठल तसा हा मनुष्याचा जन्म हा भक्तीसाठी मिळालेला आहे, ईश्वराच्या भक्तीसाठी मिळालेला आहे. मग या मनुष्याच्या जन्मात आल्यानंतर गाडी बॉडी दाढी माडी सगळं कमावलं. महाराज त्याच्याशिवाय होत नाही. हो महाराज आमच्यासारखे लय कमी असतात. मला आमच्या वैभव भाऊनं म्हटलं तिथं भेटल्यावर नांदगाव हालत तशीच ठेवली म्हणे. म्हटलं हाच तर चमत्कार आहे. आम्ही जर जास्त जेवलो जास्त हालत दिसली लोक म्हणजे फुकटचं खाते हालत वाढली. हालत जर एकदमच असली तर म्हणते मग फुकटचं खाते काय अंगी लागल. म्हणून मीडियम ठेवली, एकदम बारीक काही नाही, एकदम हो जेवतो तन लावून सारी पंगत उठते तरी आपलं सरत नाही, पण हालत आपण वाढू देत नाही. विठ्ठल पण मोठा महाराज जर व्हायचं असेल तर मोठा महाराज व्हायसाठी गाडी पाहिजे, घरी फिरायला गाडी पाहिजे, दाढी पाहिजे, बॉडी पाहिजे, तेव्हा महाराज होते. भले त्यांना काही गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण चिंतन अभ्यास काही केला नसेल तरी चालते, पण एवढ्या 4 गोष्टी असल्या का महाराज. पण मानवी जीवनामध्ये आल्यानंतर गाडी बॉडी दाढी सगळं कमावलं, पण त्यानं जर ईश्वर प्राप्ती करून घेतली, त्यानं जर भक्ती निश्चित भक्ती त्यानं जर केली नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर ईश्वराचं भजन केलं नाही तर मग जन्म वाया गेला.
तुका म्हणे हेला आणि पाणी वायता वायता मेला अशी करते. म्हणून भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे, पण भक्ती म्हणजे काय आपल्याला कळत नाही. म्हणून देवर्षी नारदानं नारद भक्ती सूत्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये 84 सूत्र लिहिले आहे. त्याच्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं सूत्र आहे सात्वस्मिन् परम प्रेम रूपा. भक्ती म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे परम प्रेम, उत्कट असं प्रेम, शुद्ध प्रेम म्हणजे भक्ती आहे. हा तुकडोजी महाराजचा अभंग सांगतो. तुकड्यादा असं म्हणे, प्रेम शिका आधी आणि सत्प्रेमाचा अगदी तेची भक्ती. म्हणजे खऱ्या ईश्वरावरच्या प्रेमाचा सागर त्याला म्हणायचं भक्ती. विठ्ठल भक्ती म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे भक्ती. प्रेमा भक्तीची विशेषता आहे. नाथ महाराज म्हणतात, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा, तया माझी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. रांडविने जेवी श्रृंगार नाही केला, प्रेमाविण झाला ज्ञानी कैसा. एकनाथ महाराज सांगतात. म्हणून प्रेम म्हणजे भक्ती आणि भक्ती म्हणजे प्रेम. पण आता जे समाजात चालू आहे प्रेम, त्याला प्रेम म्हणत नाही, त्याला प्रेमाचा भास म्हणतात. उज्ज्वल नीलमणी नावाचा एक ग्रंथ आहे, संस्कृत आहे. त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की प्रेम नष्ट म्हणजे ब्रेकअप होण्याचे सगळे कारण जरी एकत्रित आले तरी सुद्धा ज्याच्यामध्ये ब्रेकअप होत नाही त्याचं नाव प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल. हे उज्ज्वल नीलमणी नावाच्या ग्रंथातली व्याख्या. हे प्रेम कसं आहे? एक दिवस जर मेसेज केला नाही तर ब्रेकअप. प्रेम होईल काय? प्रेम नष्ट होण्याचे सगळे कारण जरी एकत्रित आले तरी जे नष्ट होत नाही त्याचं नाव प्रेम आहे. आणि म्हणून असं प्रेम ईश्वराच्या विषयी असणं त्याला म्हणतात भक्ती. आणि भक्ती सगळे आपल्या आपल्या पद्धतीने आपण करतो, पण आपली जी भक्ती आहे, आपली भक्ती कशी आहे? संसारात झाली थंडी आणि हातात घेतली झेंडी, अशी आपली भक्ती आहे. आपल्या भक्तीचं स्वरूप जर पाहिलं तर आधी पुजले खोडं खाडं आणि आता बसला तुळशी पुढं, अशी आपली भक्ती असते. आपल्या भक्तीचा विचार जर केला तर देह देवा पुढे मन पाहे
जोड्याकडे नेत्र ते वाकडे पण हात चोरी करी ही का भक्ती करी. हे काय भक्ती आहे का? माळ घाली गळा चंदनाचा सावकारी करी ना दयांतरी. काय आणि ते भक्ती तर बाबा खंजीर भजन स्पर्धा असतात की नाही, त्यात तर ते भजन खंजीर भजनवाले भजन म्हणतात त्या स्पर्धेतले. काय पिता है शराब खाली उतरला का याचीच गाडी बारवर तंगाट लागेल. हा ते तंगाट लागेल. ते तंगाट लागेल आणि ते म्हणते ध्याना भी गावा हे झाला वाईट नका वाटू देऊ. सत्य परिस्थिती आहे. भजन स्पर्धेवाल्याची गावातले भजनवाले नाही बरं, गावात भजन करणारे रोज ध्यान प्रार्थना करणारे चांगले सात्विक लोक असतात. जे स्पर्धेवर जातात ते मोठे रंगीले असतात. जाऊ द्या विठ्ठल. काय सांगू राहिलो तुम्ही? हे भक्ती, याला भक्ती म्हणत नाही. दारूचा डोस घे भ्रष्ट मार्गी निघे दास तुकड्या म्हणे कैसा भेटे. ही का भक्ती करी? ही खरी भक्ती नाही. आपली भक्ती कशी आहे? बाया मावल्या माफ करजा, तुमची भक्ती कशी आहे? कारण माणसापेक्षा भक्ती कोणाला आहे? बाय. स्त्रीलाच भक्ती, स्त्रीलाच ज्ञान, तिलाच संयम शहाणपण वाटे तिच्या नेची चाले संपूर्ण संसार चक्रे. तिलेच भक्ती आहे, तिलेच ज्ञान. सगळ्या गोष्टी बायाजवळच आहे, माणसाजवळ काहीच नाही. अरे जेव्हा माणूस चिंतेत पडते तेव्हा त्या माणसाला कधी कधी बाई जेव्हा अक्कल सांगते तेव्हा माणूस त्या संकटातून बाहेर पडते. खरं आहे का खोटं आहे? विठ्ठल मावले कमी नका समजू. माणूस कितीही मोठ्या संकटात असेल ना, त्या बाईचं डोकं इतकं तेज असते. असं करा ना, अमक्याच्या इकडे जाऊन पहा, तमक्याच्या इकडे जाऊन पहा, तुम्हाला अधीर देते आणि तुमचं घर चालवते. ते खोटं नाही बोलत मी. घरात माणूस ड्युटीवर जाते, ड्युटीवर घरी येते, वावरात जाते, वावरातून घरी येते. घरी कर बरं चहा, दे बरं जेवाले. पण घरातले 56 कामं माया माऊली करते. आणि घरात 56 डबे असेल कधी तरी कोण्या डब्यात काय ठेवेल आहे विचारा. कोण्याही ठिकाणी असेल तिथून सांग. माहेरी गेली असेल तिने फोन लावा, कोण्या डब्यात तिथून सांगते 4 नंबरच्या डब्यात आहे. काय दिमाग तेच असेल. त्यांच्या बुद्धीची कमाल समजा तुम्ही. स्त्रिया म्हणजे कमजोर नका समजू. वेदानं सुद्धा त्यांना पहिलं स्थान दिलेलं आहे. पहिल्यांदा वेदानं म्हटलं मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव. कुडी कन्या पुत्र, पहिले कन्या नंतर पुत्र, यांचं विशेष महत्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बदनाम केलेला ग्रंथ मनुस्मृती, त्या मनुस्मृतीनं स्पष्ट सांगितलं आहे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीचा सन्मान होतो तिथं देवतेचा वास असते. आणि आमचे गुरुजी सांगत ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होत नाही, अनादर होतो, तिथं भूत नसतात. तरी माफ करा, तुमची भक्ती कशी करतो आपण सांगतो. चांगले तुम्ही श्रेष्ठ, चांगलेच आहे, पूजनीय आहे, पण तुमची भक्ती सांगतो. वाडा वाडा माझ्या सद्गुरू राणा, माझ्या सावळे राणा, 5 तत्वाच्या ज्योती लावण्या. 5 रुपयाचं दूध दिलं तर त्या दिवशी पाहिजे वापस आणून दिले पैसे, तिला मागं दिले. कोणी सांगते 16 काय 5 तत्वाच्या ज्योती लावण्या जगरा आकार वस्तू कैसी आकारादी सर्व घटी व्यापक मागे सद्गुरू 16 सांगे. ओ पट्टेवा त्या पिंट्याच्या माय ना त्या दिवशी 16 रुपयाचं दही दिलं तर आपले 1 पैसे देतलेच नाही. तिथे म्हणजे बरं तिकडे शाळेत जाता रस्त्यानं म्हणजे बरं 16 सांगे 72 पाहिजे. ते 5 रुपयाचं तूप दिलं त्या दिवशी वैभवच्या घरी. त्याला आठवण देतो पैशाची. 16 सांगे 72 काय आरायचं आणि काय आरायचं. आरती चालू म्हणजे चिंतन कायचं करून राहिलं. म्हणजे भक्ती होय का? हे भक्ती म्हणता येत नाही. भक्तीसारखं काहीतरी काही बाय आता त्या प्रदीप मिश्रानं मॅड केलंय. ते चांगलंच आहे, बेकार नाही आहे. बेकार आहे का ते? नाही बापा. कैक गावाचे शंकरजीचे मंदिर, महादेवाचे मंदिराचा जीर्णोद्धार झाला. ते चांगलंच आहे, वाईट नाही आहे, चांगलंच आहे. पण रोज सकाळी जाते आणि महादेवाचं मंदिर एकत असते एकांतात गावाच्या बाहेर. रस्त्यात एखाद्याचं वावर असते. त्या महादेवाच्या अंगावर 1 लोटा जल टाकते,
एक ते बेलाचं पान वाहते ओम शिवाय नमस्तुभ्यम म्हणते वापस येता येतात त्या रस्त्यानं वावर असते त्या वावरातला हरभरा चोरून घरी आले. ही भक्ती आहे का? भक्ती ते कठीण सुडावरी होय. अशी ही भक्ती कठीण आहे. परंतु आपण सगळे लोक भक्ती करतो. आणि असं आहे, जी गोष्ट आपण केली त्या गोष्टीचं काहीतरी निष्पन्न निघालं तर बरं आहे. सोयाबीन पेरलं, तूर पेरली, पण त्याला जो काही खर्च लागला त्याच्यापेक्षा कमी भावात जर ते गेलं असं, म्हणजे ते तूर पेरणीचा त्याचा खर्च आला 1 लाख रुपये. अगं धरून घालायला की हरकत आहे काय? GST लागते का? कर्ज काढा लागते? समजा 1 लाख लागला, समजाले खर्च लागते काय? समजाले कर्ज काढा लागते का? नाही. 1 लाख रुपये लागला आणि 50,000 माल खपला. काही खाऊ आहे का? अर्थ आहे का? म्हणजे जे काही आपण केलं त्याचं काही निष्पन्न निघायला पाहिजे की. मग इतके दिवस झाले आपण सगळे लोक भक्ती करून राहिलो. काही लोक आता भक्ती करून राहिले, काही लोक भक्ती करता करता मरून राहिले, काही लोक भक्ती करून मेले. पण त्या भक्तीचं जे आउटपुट म्हणू आपण त्याला, आउटपुटच म्हणते ना मराठी, बेनिफिट म्हणते वाटते. मराठी जरा कमी, फायदा म्हणते इंग्रजीत त्याने, मराठी थोडीशी कमजोर आहे. त्याचं काहीतरी निष्पन्न निघालं पाहिजे ना. मग भक्ती आपण करून राहिलो आणि त्या भक्तीचं फल जे सांगितलंय देवर्षी नारदानं की तृप्तो भवती आत्मा रामो भवती, हे त्याचं फळ सांगितलं आहे त्या नारद भक्ती सूत्रामध्ये. पहा, बोलू नका मावल्या हो, पैसे घेऊन बोला आल्यानं तुम्ही फुकटातच बोलता काय? माया झाल्यावर तुम्हाला चान्स देतो 5-5 मिनिटाचा. विठ्ठल भक्ती आपण करून आलो. भक्तीचं फल काय आहे? भक्तीच्या माध्यमातून आपल्याला समाधानाची प्राप्ती झाली पाहिजे तर आपली भक्ती सफल झाली, नाही तर मग काहीही अर्थ. आपण तृप्त झालो काय? आपण आत्मारामो झालो काय? आत्म्यामध्ये रममान असलेले झालो काय? आपण अमर झालो काय? आपण सुखी झालो काय? आणि भक्तीच्या माध्यमातून सुखाची प्राप्ती जर होत नाही, याचा अर्थ आपलं कुठंतरी चुकून राहिलं. म्हणजे मी हे सांगून आलो, आपलं 1 चरण जरी झालं तरी चाललं, पण आरामशीर चालू आपण, नाही का? वाटलं असतं रातभर चालू देऊ, सकाळी अतिच म्हणू उठा जागे हारे सकाळी इथं सुरू करू. आपलं कुठं तरी चुकून म्हणून आपल्या जीवनात समाधान प्राप्त होऊन राहिलं नाही. मग आता भक्ती आपली चुकून राहिली, कारण कुठलीही साधन करत असताना ते निर्दोष असलं पाहिजे, सदोष नसतं.
मग आता भक्ती आपली होऊन राहिली, पण आपल्याला भक्तीचं फळ भेटून राहिलं नाही, आपल्या जीवनात समाधान नाही, सुख नाही. आपल्या जीवनाचा विचार जर केला तर आपल्या चेहऱ्याकडे जर कोणी पाहिलं तर थोडी गौरी तैसा दिसतो ना. भजन करते, पूजन करते, पोथी वाचते, माळ घालते, गंध लावते, झाकटी तुटते, देवळात जाते, सारं करते, पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहा तर काय झालं? काही नाही राजा. मग हे असं का होऊन राहिलं? कारण भक्ताच्या चेहऱ्यावर असं नसते. भक्ती सुखे दोंड वाढेल, भक्तीच्या माध्यमातून तर सुख प्राप्त होते, आणि भक्ती सुखे दोंड वाढेल म्हणते. दोंड म्हणजे पोट वाढते म्हणते भक्तीनं. याचा अर्थ असं असते, पोट होय का पाठ होय तो ओळखू येत नाही. हे का होऊन राहिलं? त्याचं कारण आपण भक्ती करून राहिलो, पण भक्तीचं वर्म कुठं तरी आपलं चुकून. तुकडोजी महाराज म्हणतात, भक्तीचे हे वर्म भक्ताशीच ठावे, हेरांनी पिटावे टाळ हाती. भक्तीचं वर्म फक्त भक्तालाच माहीत असते, बाकीचे फक्त टाळ वाजवते. थाटामाटाने या रावून या उभे, धरून या खंबे पाठीमागे. पण त्या भक्तीचं प्रेम असलं पाहिजे. पण ती भक्तीमध्ये 4 प्रकारचे दोष आहेत. तुम्हाला काय झालं रडायला? भक्तीमध्ये 4 दोष असतात. कोणते? भेटलं? इको वज्रदंती पाहिजे, याला इको वज्रदंती द्या. 4 प्रकारचे दोष असतात. कोणते कोणते सांगतो. पहिला दोष सकामता. लक्षात ठेवा, कीर्तन झाल्यावर पेपर घेणार आहे मी. पहिला दोष कोणता आहे भक्तीतला? सकामता. दुसरा आहे निष्कामता. नाही पहिला दोष आहे सकामता, दुसरा दोष आहे पाप सहचार्य, तिसरा दोष आहे दांभिकता, आणि चौथा दोष आहे व्याभिचारिता. विठ्ठल पहिला दोष कोणता आहे भक्तीतला? सकामता. कोणता आहे? सकामता म्हणजे भक्ती करतो आपण, पण भक्ती करत असताना तुम्ही जाऊन पहा, एखादी पूजा ठेवा, घरी सत्यनारायणाची पूजा ठेवा किंवा कशाची पूजा, एखादा अभिषेक ठेवा, आणि मग ब्राह्मण बुवाकडून यादीतून नाव ते यादी लिहून आणा सामानाची, आणि दुकानात जा. दुकानात गेल्यावर तुम्ही यादी दाखवा. तो दुकानदार त्या दुकानात कामाला असते, त्या पोराला सांगते, बाबू ते तिकडे ठेवले ते पूजेचे खारका बदामध्ये म्हणते. कायच्या म्हणजे खायच्या अलग असतात, पण पूजेच्या त्या सडेल असतात. त्या सडलेल्या खारका बदामा देवाच्या पूजेवर ठेवायच्या, आणि पूजा करायची कायसाठी? पोरगा नोकरीवर लागला पाहिजे. पोराले पगार किती? 80,000. पोराले पगार किती पाहिजे? 1 लाख. आणि महाराज दक्षिणा 100 रुपये, 51 रुपये. म्हणजे देवाची पूजा करायची आहे तर देवाले पिढे 100 रुपयाचे, आणि पोराले नोकरी लाख. देव का एवढा पागल आहे का तो? त्याचं नामदेव महाराजचं वर्णन केलंय. चतुरा तो शिरो
चतुरा तू शिरोमणी, चतुराईचा शिरोमणी आहे तो. आणि तो तुमच्या पेळ्याले तुमच्या सळल्या खारका बदामाले भाऊन तुम्हाला काही देणार नाही का? पण आपल्या ठिकाणी सकामता असते, भक्ती करतो. पण देवा मी तुले माया पोरगा जर नोकरीवर लागला तर 100 रुपयाचे पेळे वाटी. याला काय म्हणतात? म्हणजे भक्ती करतो पण मला काहीतरी भेटलं पाहिजे ही अपेक्षा ठेवून भक्ती करतो. ही भक्ती देवाला आवडत नाही. कारण काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. म्हणून पहिला दोष कोणता आहे आपल्या भक्तीमध्ये? सकामता. दुसरा दोष कोणता आहे? पाप सहचर्य. म्हणजे भक्ती चालू आहे आणि पापही चालू आहे. म्हणजे कसं? तुकोजी महाराजचा श्लोक सांगतो बाबाजी, चुकलं तर सांगा. पूजा करी अति थाट से पानी चढ़ा फूलो चढ़ा, मंदिर से बाहर निकला गाली बके जो भड़भड़ा. मंदिर में खूब प्रेम है पर जीव का दुश्मन है, जाना नहीं सेवा धर्म तो व्यर्थ ही अभिमान है. विठ्ठल म्हणजे पूजा करी अति थाट असे, मंदिरात पूजा करते, मंदिरात पूजा करते आणि मंदिराच्या बाहेर निघाला का शिव्या देते. मंदिरातल्या मूर्तीवर प्रेम आहे पण मंदिरात ज्या देवाची उपासना करते त्या देवानं निर्माण केलेल्या मानवी मूर्तीवरचा दुश्मन आहे. हे पाप सहचार्य. देवाचं नाव घेते, ज्या मुखानं देवाचं नाव घेते त्याच मुखानं खोटं बोलते. पाप सहचार्य आहे. म्हणजे भक्ती चालू आहे आणि पापही चालू आहे. हा दुसरा दोष आहे. तिसरा दोष हा तुमच्यामध्ये कमी असते, महाराज लोकांमध्ये, कीर्तनकार भागवतकारांमध्ये जास्त. त्याचं नाव आहे दांभिकता. जे नाही, जितके चांगले आपण नाही तितके चांगले लोकांनी दाखवायचे. म्हणजे भागवतावर कीर्तनाने आम्ही गेलो का लगेच साक्षी सकाळी उठायचं, अंग धुतलं का कोणाशी बोलायचं नाही, काही नाही, राम 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 राम, लगेच पुस्तक काढायचं, लगेच वाचायचं, लगेच ठेवायचं, लगेच तुळशीले पडतायचं. घरी काहीच नाही, घरी झोपेतून 8 वाजता उठायचं. बाबा लोक कीर्तनकार लोक नुसतं लोकांवरच बोलते, समोर बसलेला कीर्तनकार नाही बरे, कोणा बोलावं का नाही बोला. आणि वस्तुस्थिती आहे ना, आता तो फॅडच निघालं. कीर्तनकार लोक कीर्तनात उभे राहतात, कीर्तन सुरू करतात, लगेच म्हण आई माझी मायेचा सागर. बाकीच्या याचं काय गटार होय का? तुही मायेचा सागर आहे, मै माय काय गटार होय का? मग माय सगळ्याचीच माय आहे बाबू. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा घे तुला पा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रत्येकाचीच आई आई आहे. आई माझी मायेचा सागर. काय संतांचे प्रमाण कमी झाले काय? अशा बैताळाचे लोक तुम्ही कीर्तन आहे, मस्त कीर्तन काय सांगत ना भुरका. ऐकत नका जाऊ अशाचे कीर्तन. अशाचे कीर्तन ठेवणं म्हणजे नरकाचा रस्ता मोकळा करून घेणं आहे. विठ्ठल ती आईवर बोलते, याची माय वृद्धाश्रमात, या कीर्तन करणाऱ्याची माय याच्यामध्ये नाही आहे. ते वृद्धाश्रमात राहते, नाही तो अलग भाकर करून खाते. आणि हा कीर्तनात आई माझी आई रडते, 2-4 बाया रडवते. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनाच्या वेळी रडे पडे
प्रेमाविन डोळे गळताती. हे दांभिकता आहे ना हो. हा? दंभे करी भक्ती सोंग दामो जला. काय ते भागवतकार पाहिजे ते हिंदी साईडचे. माझा कृष्ण माझा कृष्ण मेरा कान्हा. मग तुले एवढं जर कृष्णाविषयी प्रेम झालं तर पाकिटासाठी कोण भांडतं? हिंदी साईडच्या लोकांची भागवत ठेवून पहा बरं किती पैसा घेतात. मग कृष्णावर प्रेम आहे का पैशावर प्रेम आहे? काय रडतात? हे रडाचं सोंग करतात आणि तुम्ही त्याच्यात फसतात. याला म्हणतात दांभिकता. बहुरूपी घरी संन्याशाचा वेश. पुढे पाहुणे तयास धन देती. पाहुणे तयास धन देती. हरी लेखी गाता हरपली चिंता त्याने मागुता. बहुरूपी संन्याशाचा वेश घेते आणि त्या संन्याशाने दक्षिणा म्हणून आपण पैसे देतो. भुलतो तुम्ही भुलता. हे महाराजांचे कपडे घातले गंधन माळा टिळे लावले म्हणजे महाराज होत नाही. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी फार मोठं एक संत होऊन गेले आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. ते सांगत आता ते तुम्हाला समजतंय की नाही समजत काय सांगा. ज्याचा अहम अध्यास आणि मम अध्यास गेला त्याला महाराज म्हणावं. अहम अध्यास म्हणजे मी आणि मम अध्यास म्हणजे माझं. दोन गोष्टी ज्याच्या गेल्या त्याला काय म्हणायचं महाराज. आणि मी स्वस्पष्ट सांगतो आमच्या अजून गेल्या नाही. विठ्ठल ही दांभिकता आपल्या भक्तीमध्ये आहे. म्हणजे आपली भक्ती जितकी श्रेष्ठ आहे तितकी लोकांच्या समोर दाखवायची. ही दांभिकता आपल्या भक्तीमध्ये असते. हा तिसरा दोष आहे. म्हणून आपली भक्ती सफल होत नाही. मग चौथा दोष आहे. चिंता नका करू. चिंता करू नका. वाहिल्या उद्वेग दुःखची घड्याळ पाहू नका. चिंता नका करू. हा तीन दोष झाले. आता चौथा दोष सांगतो आणि मग कीर्तन सुरू करतो. बाजी चालले काय? एवढा चौथा ऐकून घ्या मग जा. येतात ते येऊ द्या. विठ्ठल चौथा दोष आहे व्याभिचारिता. चौथा दोष कोणता आहे? व्याभिचारिता. व्याभिचारिता म्हणजे काय? ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या व्यभिचारी भक्तीचं वर्णन केलं आहे. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हाशी ते तुलाची नागाशी पंचमीचे दिवशी. चौथ मोठकी पाहे मग श्री गणेशाचाची होय चावदशी म्हणे माये तुझा जीव दुर्गे. पाठी सोमवार पावे बेलासी लिंगा धावे ऐसा एकची आघवे जोग
ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षण भरी आघवेन गाव द्वारी अहेव जैसी विठ्ठल व्यभिचारी भक्ती कशाला म्हणतात? गावात भागवत झालं आणि भागवतामध्ये भागवतकार महाराजांना सांगितलं कृष्ण भक्ती विन तरला जगी कोण दावा निवडून ऐसा कोणी. या जगामध्ये कृष्णाच्या भक्तीशिवाय कोणीही तरुण जाऊ शकत नाही. म्हणून सर्वश्रेष्ठ भक्ती ही कृष्णाची भक्ती आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी असं भागवतकारांना सांगितलं का सारे देवळं सुनसान पडतात, बंद गाव कृष्णाच्या मंदिरात. यंदा झालं भागवत, मग झाली धूम कोणाच्या मंदिरात? कृष्णाच्या. पुढच्या वर्षी येते मग प्रदीपजी मिश्राचं शिवपुराण. शिवपुराण आलं का कृष्णाच्या मंदिरात कुत्र जात नाही, सारं गाव बंद झाडून जाते शंकरजीच्या मंदिरात. म्हणजे एका ठिकाणी आहे का? बरं दुसऱ्या ठिकाणी जाऊ नका असं म्हणणं आहे का? पण एका ठिकाणचं पहिलं बंद काय करायचं मग? नाही. पण आपलं कसं असते, ज्ञानेश्वर महाराज सांगतात एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हाशी. एकादशीच्या दिवशी जितकी भक्ती विठ्ठलाची करते तितकीच भक्ती नागपंचमीच्या दिवशी भीतीवर नागोबा काढते, त्याने फुलं वाहते. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हाशी ते तुलाची नागाशी. पंचमीच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागोबाची. नागोबाचं झाल्यावर नागपंचमी झाल्यावर शांत बसते काय? नाही. चौथ मोटकी पाहे श्री गणेशाचा होय. मग चौथ मोटकी पाहे गणेश चतुर्थी आली की आमच्या पप्पानं गणपती आणला. गणपती. मग गणपती तूच सुख करता तूच दुःख करता. आणि मग शेवटच्या दिवशी डीजे आवाज वाढव. तुले बायकोची नाही मायेची शपथ आहे. म्हणजे मग गणपती. त्या गणपतीचं तर आता त्या गणपतीची लय आता काही सांगत नाही, बराच उशीर झाला. म्हणजे गणेश चतुर्थी आली की गणपती. आणि गणपती उठले अखरपक झाला. अखरपक झाल्यावर मग काय येते? सावदशी म्हणे माये तुझा चिव दुर्गे. मग दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जगती. तो विठ्ठलही गेला, तो नागोबाई गेला, तो गणपती गेला. आता दुर्गा देवी. मग दुर्गा देवी सरली का मग प्रदीपजी मिश्रा आले, त्यानं शिवपुराण सांगितलं आणि ओम शिवाय नमस्तुभ्य. मग त्यानं सांगितलं दर सोमवारी जायचं. मग पाठी सोमवार पाहावे बेला सेलिंगा धावे. मग बेल घेते सहज घेते मंदातलं पान पिंडीले चिपवले जाते. बेला सेलिंगा धावे ऐसा एकची आघवे जोगवी जो. असा एकटाच माणूस अलग 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 देवताची पूजा करते. मग ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली उपमा पहा. काय म्हणतात महाराज? ऐसा अखंड भजन करी. असा जर कोणी माणूस असेल का एकटाच माणूस साऱ्या देवाच्या मागे लागते, असा जर माणूस असेल तो अखंड भजन करी उगा नो हे क्षणभरी. क्षणभरही त्याची भक्ती थांबत नाही, भक्ती अखंड चालू आहे असा आहे. पण भक्ती करण्याची देवता त्याची बदलत बदलत जाते. असा जो माणूस आहे तो कसा आहे? आघवेन गाव द्वारी अहेव जैसी. अख्ख्या गावातले माणसं तिचे नवरे, एकटीच बायको. अख्खं गाव कधी मिळलं तर तिचं कुकुपुसाचं काम नाही. अशी जी बाई, त्या बाईमध्ये आणि अशी भक्ती करणाऱ्यामध्ये काहीच फरक नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वेश्या जशी प्रत्येक दिवसाला माणूस बदलवते, दिवसाला नाही प्रत्येक तासाला माणूस बदलवते, तसा हा प्रत्येक दिवसाला देव बदलवते. अरे हे तर माऊलीनं तर खूप अंतर ठेवलं हो. आणि अंतर काही ठेवा लागत. आपले लोक तर असे खास आहे की रविवार असला का येळकोट सोमवार असला का शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे. हे सारखं सुद्धा जरी म्हणलं तुम्ही, आमच्या एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माही चुलती.
काय काय म्हणतील कोणी काही सांगता येते का देवाची द्वारी उठ्याला क्षणभरी हो मकर कुंडले ताळपत्री शिवणी हे तर काहीच नाही जात वित कोणतं कुळशिळ मात भजे खात वरित भावना काही म्हणतात लोक काय सांगून राहिलो तुम्ही शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती लगेच मंगळवार आला कुडीची हे कुलदेवी केली ठावी संतांनी लगेच बुधवार आला बुधवार आल्यावर बुधवारी मग विठोबाचे गुरुवार आला बाबा म्हणत आणि शुक्रवार आला आणि शनिवार आला का शनिवारी शरण शरण हनुमंता तुझ्या गधा मारा आता अशी आपली भक्ती असल्यामुळे आपण जी भक्ती करतो त्या भक्तीचं निश्चित फळ प्राप्त होत नाही आणि देवाला आपली भक्ती आवडत नाही म्हणून देवाला नेमकी कोणती भक्ती आवडते हे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात हे तोर भक्ती आवडते देवा हे तोर भक्ती आवडते देवा हे तोर भक्ती आवडते देवा हे तोर भक्ती दोषयुक्त अशी भक्ती पाहिली ही भक्ती देवाला आवडत नाही आणि देव भक्ती जर करायची असेल तर भक्ती कोणाची करून आलो आपण भक्ती कोणाची करून आलो देवाची मग ज्याची भक्ती करून आलो त्याला आवडल अशी करावं लागेल का आपल्या मनानं त्याच्या मनानं करावं लागेल स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हेची परम सेवा येरते पांडवा वाणिज्य करणे पतिवती जाई सावधार
जैसा प्रकार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी जसा पतिव्रता स्त्रीला तिच्या पती हा प्रमाण आहे, त्या पतीची जे एकनिष्ठेनं सेवा करते तशी सेवा, तशी भक्ती एकनिष्ठेनं, नाही का? धरी एकनिष्ठतारी निष्काम गा मुरारी अति हर्षे देवनाचे. एकनिष्ठ भाव, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठा पाहिजे असते. आणि निष्ठा कशाला म्हणतात? कोणत्याही देवळी जावे, तेथे आपुले उपास्याची पहावे, सर्वाभूती अवलोकावे, एकची तत्व हेची निष्ठा, नाही का? ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी तुझे सद्गुरू पाय दोन्ही. ज्या ज्या ठिकाणी तुझे पाय आहे तिथं तिथं माझं मन जाऊ नये, माझं मन जाईल तिथं तुझे पाय. याला म्हणतात एकनिष्ठ भाव. असा असा. आणि देवाला भक्ती आवडते ती कशी आवडते तर तुकाराम महाराज सांगतात संकल्पावी माया संसाराची. आता भक्ती करायची, आता सगळे आपण सांसारिक लोक आता भक्ती करायची म्हटलं की तुम्हाला असं वाटतं की भक्ती करावं लागते. देवाचा खरा भक्त तो ज्यानं संसार सोडून दिला आणि नुसतं देवासाठी समर्पण केलं, तो कोणा देवाचा असं तुम्हाला वाटते. पण जगद्गुरु तुकाराम महाराज संकल्पावी माया संसाराची म्हणतात. संसार सोडायचा आहे का? नाही. बाबाजी तुकडोजी महाराजचं भजन सांगतो, संसाराचा बोझ वाहता लागलास मरून आला. मग एवढी संसाराची निंदा केली पण शेवटच्या कडव्यात संसार सोडा म्हटलं का? नाही. ये शुद्धीवर आता करी तू भजरे भज गोपाला आणि संसार सोड म्हटलं काय? नाही. संसाराच्या आसक्तीचा बंध तोडून बघ देवाची. संसार सोडायचा नाही आहे, संसाराची आसक्ती सोडायची आहे. संसार सोडायचा नाही आहे, संसारावरचं प्रेम काढायचं आणि ते प्रेम देवावर लावायचं. विठ्ठल काय म्हणतात? संकल्पावी माया. संकल्पावी म्हणजे काय? संकल्प असते ना, संकल्प कशाचा असते मला सांग. समजा आपली पोरगी आहे आणि पोरीचं लग्न झालं, मग ते लग्नात काय करतात? कन्यादान. मग ते कन्यादानाच्या वेळेस आपणची विहोनी धुईता परी न म्हणे मम पिता, मग तो सुटे प्रतिग्रहिता जावाई शिरके. कन्यादान झालं ते कन्यादान होईपर्यंत डोक्षाला ताप पोरीचा कोणाच्या? पण कन्यादान झालं मग तिचं जर डोकं दुखलं तर डोकं कोणाचं दुखते? तिच्यापेक्षा जास्त मालकाचं. तिच्या बापाचं दुखते का? नाही. हात सुटला त्यानं संकल्प सोडला ना का ही संकल्प करून मी ही कन्या तुम्हाला अर्पण करीत आहो. आता इथून पुढे तिचं सुख दुःख बिमारी, समजा ते बापाच्या घरी असली, दवाखान्यात ऍडमिट केलं, फारच मोठी बिमारी झाली आणि तिच्या बापानं पैसा लावला, तिचा नवरा तिच्या बापाला पैसा वापस देते तिच्यासाठी लावलेला, कारण आता त्याचा हक्क संपला, आता याचा सुरू झाला. तसा संकल्प सोडायचा. जसा मुलीचा संकल्प, हे उदाहरण दिलं, तशी आपल्या संसाराची माया संकल्पावी म्हणजे सोडून द्यावी आणि ते देवाच्या ठिकाणी लाव. संकल्प सोडायचा. आणि मग ती माया सोडली की मग कसं होते? आपल्या विदर्भामध्ये गाडगे महाराज होऊन गेले होते ना, गाडगे महाराज. त्या गाडगे महाराजांच्या जीवन पहा. गाडगे बाबाचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तन चालू असताना एक नारायण नावाचा सेवक गाडगे बाबाजवळ निरोप घेऊन आला की तुमचा मुलगा गोविंदा मरण पावला. गाडगे बाबानं निरोप ऐकला आणि निरोप ऐकल्यावर कीर्तन पुन्हा सुरू केलं. असे मेले कोट्यानं कोटी काय रडू एकासाठी. म्हणजे स्वतःच्या पोराच्या मरणाचा निरोप आल्यावरही ज्याला दुःख झालं नाही आणि त्याचं कीर्तन चालू राहिलं, याला म्हणतात संकल्पावी माया संसाराची. नाही का? एक स्वामी विवेकानंदाचं नाव तुम्ही ऐकलं. त्या विवेकानंदाचे शिष्य होते स्वामी रामतीर्थ. त्या रामतीर्थांच्या गृहस्थी होते, ते नंतर संन्यास घेतला त्यांनी. त्यांना मुलगा जन्माला आला आणि ते काहीतरी लिहत होते. त्यांना विचारलं
की त्यांना सांगायला निरोप आला की तुम्हाला मुलगा झाला. त्यांनी सांगितलं की या सागरामध्ये एक थेंब पडला आणि तिथून काही वर्षानंतर तो मुलगा काही आजारानं मरण पावला. त्यांना निरोप आला की तुमचा मुलगा मरण पावला. त्यांनी सांगितलं की त्या समुद्रावर एक लाट उठली होती, ती लाट समुद्रात शांत झाली. म्हणजे ही स्थिती प्राप्त करायची आपल्या संसारात राहून. संसार सोडायचा नाही, पण कसं राहायचं संसारात तेवढं सांगतो मी, कीर्तन सुरू करतो. संसार में ऐसे रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे मगर चिकनी नहीं होते. समजा मावशी, ए मावशी, माय झाला तुला देतो ना चानस. काय सांगू राहिला तुम्ही? मावशी. असं नाही, मावशी नाही हो. विठ्ठल. असं पहिले ते घड्याळ पवरले, त्याच्या असं झालं म्हणजे उशीर होती ना मग. हा, जीभ चिकणी नाही. कसं राहायचं संसारात? समजा आपण एखाद्या घरी बोल सांगा, तूप खाल्लं, तूप हातानं खाल्लं. तूप कोण खाल्लं? जिभीनं. मग तूप खाणं झाल्यावर असं म्हणते का माणूस वाटीभर तूप खाल्लं हातानं जिभीनं, मग असं म्हणते का थोडंसं गरम पाणी द्या बरं जीभ धुवायची होती? म्हणते काय कोणी? नाही, गरम पाणी मागते. काय धुवायले? मग तूप खाल्लं कोण? धुवा कोण लागते गरम पाण्यानं? म्हणजे तुपाचा संबंध हाताशी आला आणि तुपाचा संबंध जिभीशी आला, पण त्या तुपानं त्या जिभेनं तुपाला चिकटून ठेवलं का? खाल्लं मोकळी झाली. तसं या संसारात राहायचं. जितके दिवस राहायचं, जोरी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी निघून गेला, नाही का? तैसे असावी संसारी. अशा पद्धतीनं राहायचं आणि आपलं प्रेम देवावर ठेवा. मग एक जण म्हणजे महाराज तुकाराम महाराज तुम्ही म्हणता आपलं प्रेम देवा संसाराचं सोडून द्या, मग संसाराचं कसं संसार चालील कसा? तुकाराम वा, त्याचे उत्तर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समान. बरेच लोक याच्यावर आक्षेप घेतात. आपल्या साधू संतांना जगाले निराशावाद सांगितला, प्रयत्नवाद सोडून दिला, असं केलं तसं केलं सांगतात. इथं तुकाराम महाराज काय म्हणतात? ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. आणि मला सांगा, देवानं ठेवलं तसंच राहावं लागते. समयासी सागर
समयाशी सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे. देव ठेविल तसंच राहावं लागते. कारण तुम्हा आम्हाला कसं ठेवायचं काय ठेवायचं हे कोण ठरवते? देव ठरवते. आणि देव ठरवते कशाच्या भरोशावर? तुम्ही आम्ही जे कर्म केले असत त्या कर्मानुसार देव ठरवते. देव काही स्वतःच्या मनानंच तुम्हाला सुख द्यायचं. बरेच लोक म्हणते महापोरगा भल्ला साजरा होता आणि भर जवानी मरण पावला बिचाऱ्यावर देवाले महासुख नाही पावलं. देव काय एवढा 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 देव म्हणजे काय देव म्हणजे तुमच्या गावातला भिका पाटील आहे का? त्याला तुमचं सुख पावलं जात नाही. देवाजवळ काय कमी आहे? तुमचं सुख पाहायला जाणार नाही त्याने. तुमचे कर्म सारखे सुधे नाही त्याचे फळ तुम्हाला भोगावं लागून राहिले. तुम्ही काहीतरी चुकीचं करून ठेवलं त्याचे फळ तुम्ही भोगून राहिले. नाव देवाचं बदनाम करून राहिले. तुमच्या हाती कर्म करण्याची स्वतंत्रता आहे ना. तुम्ही कर्म करा ना. चांगले कर्म करायचे नाही. पोराले निर्व्यसनी राहणं शिकवायचं नाही. दारू पेली तर पिऊ द्यायची. आणि एखादी दारू पिऊन ऍक्सिडेंट झाला म्हणजे मंगळाचं देवानं बरं नाही केलं. तुला बरं केलं त्याला दारू पिऊ दिली तर झोडला कोण नाही. पोलीस स्टेशन ज्याचा पोरगा दारू पेते त्या बापानं पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या माझा पोरगा दारू पेते म्हणून आणि मला मारते म्हणून. मारत नसेल तरी ज्याचा बाप दारू पेत असेल त्यानं पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा माझा बाप दारू पेते आणि आमच्या कुटुंबाला त्रास देते. गाडगे महाराज म्हणे मी नाही म्हणा. रिपोर्ट द्यायचा बिलकुल 100%. जाऊ दे. ठेविले अनंते तैसेची रहावे. मग आता एक प्रश्न निर्माण होते असं काही आहे काय का? देव जसं ठेवते तसेच सगळे राहतात की? मग जी गोष्ट सिद्ध आहे का देव ठेवते तसंच सगळे राहावं लागते तसेच सगळे राहतात. मग पुन्हा तीच गोष्ट तुकाराम महाराजांना सांगितले नवीन केलं काय? पण त्याच्या पुढचं महत्वाचं सांगितलं की लोक देव ठेवते तसेच राहते पण चित्तात समाधान ठेवून राहते का? देव ठेवते तसंच राहते पण कुरकुर कुरकुर करते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देव ठेवते तर ठेविले अनंते तैसेची राहावे. ठीक आहे पण त्यानं ठेवलं तसंच राहावं पण चित्ती असू द्यावे समाधान. आपल्या चित्ताला समाधान देऊन राहावं. आपल्या चित्ताची स्थिरता ठेवून देवानं ठेवलं तसं राहावं. देवानं जसं ठेवलं त्या परिस्थितीत आनंद मानून राहावं. मग तुम्ही समाधानी नाही त्याच्या मागचं कारण काय? तुम्हाला चिंता आहे. कीर्तन काही बंद होते 11 वाजून गेले काय भल्लाच लांब होते काय काका दिवस काढते. हे चिंता तुम्ही करता हे तुमच्या चिंतेचं दुःख हे तुमच्या दुःखाचं कारण आहे. तुम्ही चिंता करता हे दुःख काळजी करता. माणसं तुम्हाला सांगतो एक वाक्य पटलं तर घ्या नाही तर वापस करा. काळजी करावी आणि काळजी घ्यावी याच्यामध्ये फरक आहे. काळजी घ्यावी पण काळजी करू नये. एक सुविचार वाचला होता मी मोठेपणी आपल्याला लहानपणी. काळजी घ्यावी पण काळजी करू नये. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक केली पाहिजे पण काळजी करत बसू नये. कारण तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. म्हणून आपण जे काही कर्म करून ठेवलं असेल ते कर्म आपल्याला भोगावंच लागणार आहे. आणि म्हणून सुखा समाधानाने जी स्थिती आली ती भोगत राहायची आणि त्यात समाधान मानत राहायचं. विनाकारण काळजी करत बसले तर ती काळजी दुःखाला कारण ठरते. ही गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या
दुःखची केवळ भोगणे ते फळ समुचित आहे. तुम्ही जर त्या संसाराचीच काळजी करत बसाल, कसं होईल कसं होईल, कसंच नाही, जसं होईल तसं होईल. कारण तुम्ही जे संचित करून ठेवला, म्हणजे अगोदर जे तुम्ही कर्म करून ठेवले त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे. काय? आता इलाज नाही आहे. तुम्ही मधात येऊन बसले तर तुम्हाला उठून जाताच येणार नाही. बरोबर आहे ना? तुम्ही कर्म अगोदर करून ठेवलाय ना, समोर येऊन बसायचं, मधात येऊन बसायचं. आता ते फळ भोगाच लागणार आहे. कीर्तन संपल्याशिवाय ताण न येणार. असं आता येतात चांगली लोक आहे. 5 मिनिटात आपल्याला थांबायचं आहे, म्हणजे 5 मिनिटात आपलं कीर्तन सुरू होणार आहे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आपण जे कर्म केलं ते आपल्याला फळ भोगावंच लागणार आहे. आणि म्हणून संसारावरचं प्रेम काढायचं आणि इकडे लावायचं. पण आता हा संसाराचं काय करायचं काय नाही याचा एक महत्वाचा विचार तुकारामाला सांगितला. पण तो पाहण्याच्या अगोदर एक वेळ आपण थोडंसं फ्रेश होऊ. सगळे ज्यांना ज्यांना देवानं हात दिले आणि ज्यांना ज्यांना देवानं तोंड दिलं त्या सगळ्यांना आमच्यासोबत एक वेळा संप्रदायाच्या पद्धतीने भजन करा. आणि ते भजन झालं की बस 5 मिनिटात आपलं कीर्तन सुरू होणार आहे. ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पा विमा या संसाराची ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संकल्पाचे ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. अशा पद्धतीनं तो संसाराचं कडे आपण आसक्ती त्यावरची काढायची, त्यावरचं प्रेम काढायचं, त्याची चिंता सोडायची आणि त्याची त्याचा सर्व भार देवावर सोडून द्यायचा. मग हा जो संसार आहे हा संसाराचा भार नेमका टाकावा कोणावर? कारण कसं आहे, एक शेवटची कथा सांगतो आणि मग कीर्तन सुरू करतो. 2 मिनिटाची सांगतो. आजी रडू नको. काय झालं, एक म्हातारा म्हशी चालून घरी येऊन राहिला होता. 4-5 वर्ष वाट पाहिली त्याने माझी तारीख घ्यायसाठी. आता 4-5 वर्षानंतर योग आला. ते गावात नव्हते, अमरावतीला राहा. मग त्याला आता इतक्या दिवसानं तारीख घेते, इतक्या दिवसानं फेर आला. अवसर बार नाही यावे म्हणून मग आपली हौस काढून घ्यावं म्हणलं थोडीशी. म्हणून आरामशीर चालून राहिली गाडी आपली. चालतं तर दिवस निघालो. तर एक म्हातारा माणूस नाराजी नाही तुमची चालतो ना रातभर इथंच काकडा. आपल्याला काय हरिपाठ काकडा दिवसभर मोकळा. लोकांना आपण नावच बदनाम केला. ज्ञानबाचा करा संध्याकाळी गुलाबजाम वाजून पाहिलं जर असा कसा ताण पडते तर उभारून पाणी घर जाऊ द्या. तो म्हातारा पेला नाही हो, पेला. तो म्हशी चालून येऊन राहिला आता. पण त्याने एक आयडिया केली होती. म्हैस चालून येऊन राहिला होता पण तो म्हशीवर बसला आणि म्हशीला हिरवा चारा पाहिजे खायला म्हणून त्यानं चाऱ्याचा पेंडकं बांधलं आणि ते पेंडकं त्यानं डोक्यावर घेतलं आणि तो बसला म्हशीवर आणि ते चाऱ्याचं पेंडकं डोक्यावर. मग ते रस्त्यानं चालला. तिथून मग ते लोक काही असे 60-70 वर्षाचे लेकर बसले असते. आपलं काय 60-70 वर्षाचे म्हातारे लोक बसले असतील तिथं असे. तर तिथून तो चालला आता. काही लेकरं होते तिथं, गोट्या खेळून राहिले होते. ते लेकरं म्हणे, आबा म्हणे तुम्ही असं काऊन केलं म्हणे.
त्या म्हशीला किती वजन होईल म्हणे. तुम्ही बसले म्हणे म्हशीवर आणि ते वजही म्हणे. अबे म्हणे बह्याडे हो, त्या म्हशीले जास्त वजन होऊ नये म्हणून तर नॅटोक्सवर घेतलं म्हणे वजन पेंडक. तो काय म्हणे मी म्हशीवर बसलो पण म्हशीने जास्त वजन व्हावं नाही, 2-2 याचं म्हणजे माये वजन आणि पेंडक्याचंही वजन म्हणून ते चाऱ्याचं पेंडकं मी काय घेतलं म्हणे. आता मला सांगा याच्या डोक्यावर असो का म्हशीच्या अंगावर असो वजन कोणाला होणार आहे. पण अशी मूर्खपणाची गोष्ट तशी आपली गोष्ट चालू आहे. आपल्या संसाराचंही वजन आपल्याच डोक्यावर घेऊन राहिलो ना आपलंही वजन आपल्याच डोक्यावर घेऊन राहिलो. पण संतांचं कसं आहे की त्यांच्या संसाराचंही वजन देवाच्याच पायावर आणि संतांचं डोकंही देवाच्याच पायावर. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या तुका म्हणे घालो
राहावे माया संसाराची ठेविले अनंते तैसे राहावे चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान ज्ञानेश्वर माऊली आत्ता करतो सुरू जरा अशा पद्धतीनं हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे भक्तीचं स्वरूप आणि ती भक्ती कशी करावी कशी भक्ती देवाला आवडते आणि ती भक्ती करत असताना काय पथ्य पालन करावं त्या पद्धतीचा हा सर्व विचार सांगणारा अभंग त्याचं होईल त्या पद्धतीनं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि विशेष म्हणजे या अभंगावरचं माझं पहिलं कीर्तन आहे पहिल्यांदाच मी अभंगावर कीर्तन केलं आहे तुमच्या समोर तेव्हा कदाचित बोलण्यामध्ये काही जर कमी जास्त झालं असेल तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हेतमते नवीन जैसा स्वभाव मायबापांचा अपत्य जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष वाथी या न्यायानं हे कीर्तन तुम्ही गोड करून घ्याल चिंतन अशी अपेक्षा करतो आणि हे कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं हा उत्सव आयोजित केलेला आहे त्या श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी आणि सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून माझ्या या वाणीला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल.